उद्या नेकरूची मीटिंग किती वाजता? शिष्टमंडळामध्ये चोर पंक्चर नको. नाही नाही, तुम्ही तुमचं प्रत्येक माणूस कुठेतरी अटॅच आहे. तो त्याच्या समाजासाठी फक्त एकत्र यायचं, बाकी नाही तर सगळी यंत्रणा फसत असते. एका चुकीमुळे चुकच नाही करायचं. त्यांनी फोन केला येत्या 8 सप्टेंबर रोजी दुपारच्या सत्रामध्ये सकल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची याच मुक्ताई फंक्शन हॉलमध्ये भव्य विराट सभा होते. खरं त्याला घोंगडी बैठक असं संबोधले गेलेलं आहे. या घोंगडी बैठकीची जय्यत तयारी केज शहरात सुरू आहे. केज तालुक्यातील नव्हे तर केज विधानसभा मतदारसंघातील सर्व सकल मराठा बांधव या ठिकाणी या घोंगडी बैठकीला या ठिकाणी येणार आहेत. ही घोंगडी बैठक म्हणजे आगामी या काळामध्ये या लढ्याची नेमकी काय रणनीती असेल हे सांगण्यासाठी आणि याची चर्चा करण्यासाठी केज शहरामध्ये मनोजदादा जरांगे पाटील हे 8 सप्टेंबर रोजी येत आहेत. विशेष म्हणजे मागच्या वेळेची आपण बघितलं असेल याच मुक्ताई फंक्शन हॉलमध्ये त्यांची विराट मोठी सभा झाली होती आणि पुन्हा एकदा ते आता याच निमित्तानं येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं नेमकं समाजानं काय निर्णय घ्यायचा याची चर्चा समाजाबरोबर करण्यासाठी ते या ठिकाणी येत आहेत. खरं तर ही बैठक आत्ता मी म्हटल्याप्रमाणे केज विधानसभा मतदारसंघातील सकल मराठा समाजाची आहे. अंबेजोगाईचे सर्व समाज बांधव, त्यानंतर नेकनूर, विशेषतः नेकनूरपर्यंत हा मतदारसंघ जिथपर्यंत आहे त्या ठिकाणाहून सर्वांना या ठिकाणी या बैठकीचं निरोप गेलेला आहे आणि त्या सर्वांनी या बैठकीला यावं असं संयोजकाच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात येतं आहे. ही बैठक खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने उपस्थित समाजाच्या सानिध्यात झाली पाहिजे असंही या ठिकाणी अपेक्षित ठरलेलं आहे. आपण पाहू शकतोय मुक्ताई फंक्शन हॉलमध्ये येत्या 8 सप्टेंबर रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट जाहीर घोंगडी बैठक, परंतु ती सभेच्या रूपात या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं या ठिकाणी व्यापक बैठक केज तालुक्यातील नव्हे विधानसभा मतदारसंघातील प्रमुख जे कार्यकर्ते आहेत सकल मराठा समाजांचे त्यांची बैठक या ठिकाणी आज पार पडते आणि या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे की या केज विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सकल मराठा बांधवापर्यंत हा संदेश पोहोचून त्या दिवशी जास्तीत जास्त संख्येनं समाज बांधव या ठिकाणी यावेत अशी अपेक्षा या ठिकाणी आयोजकाने केलेली आहे आणि हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी खास पाठवत आहोत. आपल्यालाही सर्वांना विनंती आहे की आपल्या परिसरातील प्रत्येकापर्यंत आपले ग्रुप असतील किंवा व्यक्तिगत व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचून 8 सप्टेंबर रोजी केज इथं होणाऱ्या या अतिशय भव्य अशा घोंगडी बैठकीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. कारण लक्षात असू द्या, मराठा आरक्षणाचं हे जे काही लढा सुरू आहे हा फक्त आणि फक्त समाजाच्या पाठिंब्यावर सुरू आहे. जेवढी समाजाची या ठिकाणी उपस्थिती असेल तो एक संदेश आपल्या या ताकदीचा असेल आणि मनोज दादा जरांगे पाटील यांना भविष्यात जे काही निर्णय घ्यायचे आहेत, नेमकं आपल्याला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना संदेश देण्यासाठी ते काही निर्णय घेणार आहेत, निवडणुकीसंदर्भात काही निर्णय घेणार आहेत, या सर्वावर चर्चा या बैठकीत होणार आहे. तरी या ठिकाणी मोठ्या संख्येनं या मतदारसंघातील समाज बांधवांनी यावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. एक मराठा, लढेंगे जीतेंगे, हम सब जरांगे. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, हम सब जरांगे, हम सब जरांगे. जय जिजाऊ जय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय.